नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मी माझ्या फॅमिलीसोबत मुंबई ते जेजुरी असा प्रवास करणार आहे। आम्ही खंडेरायाच्या दर्शनासाठी चाललो आहोत। या आमच्या घरच्या दोन लक्ष्मी म्हणजे रिक्षा याने आम्ही प्रवास करणार आहोत। दोन्ही गाडींची पूजा करून आम्ही निघालो आहोत। ही संपूर्ण जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग सुरू करूया। खंडोबाच्या नावानं चांग बन। दे थोडं मामाला भाचा आहे, त्याच्यासोबत थोडी मस्ती करून चहा घेऊन आम्ही आता पुढे निघतोय। सध्या मी आलोय लोणावळ्यामध्ये। सध्या आम्ही जेवणासाठी ब्रेक घेतलाय। तर मी माझी पूर्ण फॅमिली सोबत आमचं आता जेवण झालेलं आहे। आम्ही गाडीतच जेवण केलंय, आम्ही घरून जेवण आणलं होतं। त्यामुळं सध्या बघू शकता मी लोणावळ्याच्या हायवेला आहे। तरी आमचा अजून इथून 2-2.5 तासाचा प्रवास बाकी आहे। जेजुरीला जाण्यासाठी चाललोय आम्ही। तर सध्या ब्रेक घेतलाय, आता इथून पुढे आम्ही निघू। उरलेली जर्नी मी तुम्हाला पुढे दाखवेन। धन्यवाद। भाचे सरकार कशा आयटीत बसलेत, मोबाईल बघत आहेत। जेवताना पण मोबाईल लागतो यांना। काय करायलास रे? मोबाईल बघतोय काय ते? नमस्कार मित्रांनो, आता मी सध्या जस्ट जेजुरीमध्ये आलोय। हा जेजुरीचा एंट्रन्स बघू शकता। मी दिसतोय की नाही माहिती नाही, पण हा एंट्रन्स बघू शकता। इथे आपण एंट्रन्सला पोहोचलोय। आता इथून आपल्याला जेजुरीला जायचं आहे आतमध्ये। हार्डली 5-10 मिनिटाचं अंतर असावं मे बी इथून। तर आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर आपण जेजुरीचं दर्शन घेऊ। आम्ही पहाटेच जेजुरीला पोहोचून दर्शनासाठी निघालो। गडावर उतरण्यासाठी आम्ही भंडारा घेऊन पुढे निघालो। गडाच्या पायथ्याशी हा संपूर्ण मार्केट आहे। इथून तुम्ही भंडारा वगैरे सर्व घेऊन वरती जाऊ शकता। सर्वात आधी खाली तुम्हाला हे गणेश मंदिर दिसेल। इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। हे मंदिर सुद्धा मार्केटमध्येच आहे। इथे आम्ही नंदीचं दर्शन घेतलं। हे बरोबर मंदिराच्या समोर आहे। गडावरती चढण्यासाठी अंदाजे 200 ते 250 पायऱ्या असाव्यात असं मानलं जातं। ही आहे श्री मार्तंड देवस्थान जेजुरी म्हणजे खंडेरायाची सोन्याची जेजुरी। संपूर्ण जेजुरीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता। मी मंदिराच्या आतमध्ये आहे। चौबाजूने जी भिंत उभारली गेली आहे मंदिराची तटस्थ, ती तुम्ही बघू शकता। इथून तुम्ही खंडेरायाचं दर्शन घेऊ शकता। संडे असल्यामुळे खूप गर्दी होती, त्यामुळे नीटचे व्हिडिओ काढता आले नाही, पण तुम्ही दर्शन घेऊ शकता। जेजुरीला सोन्याची जेजुरी का म्हणतात तर तुम्हाला ह्या क्लिपमधून कळेल। हे दृश्य बघा, तुम्हाला किती सुंदर वाटतंय। माझी इच्छा होती, मला देवाचा अभिषेक करायचा होता, म्हणून मी आणि माझ्या फॅमिलीसोबत मी देवाचा अभिषेक केला। तेथील पुजारी असतात, ते आपल्याला मदत करतात। त्यांना सांगितलं की ते आपला अभिषेक घालून देतात।
तळी भरणे असं म्हणतात. जे पुजारी आपले अभिषेक करतात तेच करून देतात आपल्याला हे. हे मंदिर पुणे येथील जेजुरी येथे आहे. खंडोबा म्हणजेच खंडेराया हे शंकराचा अवतार मानलं जातं. महादेवानी प्राचीन काळी मल्ल आणि मणी या 2 दैत्य राक्षसांचा वध करण्यासाठी खंडोबा म्हणजेच मार्तंड यांचा अवतार घेतला. ब्रह्मदेवाचा त्यांना वर होता, त्यामुळे त्यांचा उद्रेक वाढला होता. तेव्हा खंडोबाने त्यांचा वध केला, अशी या जेजुरीची कथा आहे. खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेकांची कुलदैवत आहे. प्रत्येक वर्षी चैत्री, पौष्य, श्रावणी आणि माघी अशा 4 मोठ्या यात्रा होतात. सोमावती अमावस्येस खंडोबाच्या दर्शनाला खूप मोठी गर्दी जमते. जेजुरी गडावर हळदीची म्हणजेच भंडाऱ्याची मुक्त उधळण होते. तो क्षण खूप पाहण्यासारखा असतो. तो तुम्ही इथे येऊनच अनुभवू शकता. नमस्कार मित्रांनो, इथपर्यंत आलाच आहात तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. पिल्लू काय घेऊन चाललाय? काय घेऊन चाललाय? काय घेऊन चाललाय? गाड्या मला दे, मला दे की, मला दे. नमस्कार मित्रांनो, हा माझा पहिलाच लॉंग व्हिडिओ ब्लॉग आहे. ही जी माझी जेजुरीची जर्नी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता मी निघालो आहे माझ्या परतीच्या प्रवासासाठी. धन्यवाद.